Praise the Lord. Praise the Lord. पुन्हा एक आपली भेट Once again we meet. तर देवचनाला मी धन्यवाद देत आहोत. We thank the name of God. सोशल मीडियाद्वारे, Social media, फेसबुकद्वारे, on Facebook, युट्यूबद्वारे on YouTube. देव आमची भेट करून देतोस. God meets us. तुमच्या घराघरातील उपस्थिती Your presence from house to house आदरणीय आहे, is respectable, आनंद देणारी आहे, is pleasing, देवाच्या कार्याचा विस्तार करणारी आहे. and will expand the work of God. म्हणून आपल्या सर्वांचं मी So all of you संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्रीमध्ये in Sanjay James Thakur Ministry आणि and सत्य जीवन मंडळी फेलोशिपमध्ये in the Living Fellowship of Truth, आपल्या सर्वांचं मी all of you देवाचा पुत्र प्रवेशिकद्वारे through Lord Jesus Christ, the Son of God, आगत स्वागत करत आहोत. I welcome you ज्या all. आशेने तुम्ही आला आहात, The hope with which you came together. देव आशामध्ये भंग करणारे देव आहे. God does not give up on hope. आज 1.5 वर्ष आम्ही सोशल मीडियावर कार्य करत आहे. It's been year and a half we are working on social 1.5 media. वर्षापूर्वी देवाने आम्हाला आज्ञा केली. God commanded us a year and a half ago. वेळ आली, समय आली. The time has come. योशवा Joshua, देव या नावाने हाक मारतो. God calls me Joshua. योशवा वेळ आली, समय आलेला आहे. Time has come. तू सोशल मीडियावर जाऊन संदेश दे. You go on social media and preach. लोकांना सांत्वन कर. You comfort people. लोकांना हिंमत दे, धैर्य दे. Give them courage and patience. मी आहे, I am there. आहे. I am there. I am there. सोशल मीडियाद्वारे Through social आज media. 1.5 वर्ष आम्ही सोशल मीडियावर कार्य करत आहोत. It's been a year and a half we are working तुमची on आमची social भेट होत media. आहे. We meet each other. संदेशाच्या माध्यमातून लोकांना आम्ही धैर्य देतो, हिंमत देत आहे. God's word we give people courage and patience. लोकांसाठी प्रार्थना करत आहे. We pray for अनेक people. लोक संपर्क करत आहे. Many people contact us गावातून, शहरातून, राज्यातून, from villages to cities and states, देश विदेशातून in country and other अनेक लोक फोन countries. करत आहे. Many people call us. परमेश्वर किती चांगला आहे असं लोकांना अनुभव येत आहे. People are experiencing how good God is. अनेक लोक या संस्थेशी जुळलेले आहे. Many people have joined the congregation. दर बुधवारी Every Wednesday सायंकाळी 7 वाजता at 7 o'clock in the ते evening, संदेशासाठी उपस्थित राहतात. they are present for the worship. आम्ही देवाचा धन्यवाद करत We आहोत. thank God. आम्ही देवाचा महिमा करत आहोत. We praise आपण God. सर्व कसे आहात? How are we? आपण कसे सुरक्षित आहात का? Are we safe? तुम्ही आम्ही आनंदित आहोत का? Are you and we happy? तुम्ही शांती राहता का नाही? Whether you live in peace or not, देवाचं वचन तुमच्यामध्ये काम करत आहे. God's word works in you. विश्वासावर विश्वास वाढत आहे. The faith is increasing. तुम्ही सर्व सुरक्षित राहावा. You should all be safe. तुम्ही नेहमी आनंदित Should राहावा, all be happy. शांतीने राहावा. You should live in यासाठी peace. आम्ही निवेदनासाठी प्रार्थना करत आहोत. For this we pray for you from देव time to तुमची आमची time. काळजी घेत आहे. God is taking care of आज us. हे जिवंतची भूमी आम्हाला सुरक्षित ठेवलेलं आहे. Today this living land has kept us safe. आम्ही जगावा, We should live. आम्ही देवाचा गौरव करावा, We should glorify आम्ही God. देवाचा अनुभव घ्यावा. We should experience God. आमच्या जीवनात देवाच्या योजनेचा संकल्प कार्य करावा. God's plans and resolutions should work in our यासाठी life. देवाने तुम्हाला आम्हाला जीवन ठेवलेलं आहे. For this God has kept us alive. देवाबरोबर चालत राहा, Walk with God. देवाबरोबर चालत राहा, Walk with God. देवावर विश्वास ठेवा, Believe in God. देवाच्या वचनावर विश्वास ठेवा. Believe in God's word. तुम्ही ठेवत आहात, You believe in it. त्यावेळेला आम्ही आनंदित आहोत. We are happy about that. देव विश्वासावर कार्य करत आहे. God works in faithful. देव तुमचे माझे मनोदय पूर्ण करत आहे. God fulfills all our wishes. संकटे येतील, Problems will come. अडचणी येतील, Difficulties will समस्या come. प्रश्न येतील. Problems and questions will येशूच come up. म्हणालाय, Lord Jesus said, तुम्ही माझ्या मागे या. follow me. आम्ही येशूच्या मागे चाललेलो आहोत. Follow Lord Jesus. पण तो म्हणतात संकटे येतील, He says problems will come. दुःख येतील, बंधने येतील. Difficulties and bondages will कशाला come. घाबरू नका, Don't be afraid of कशाला anything. भिवू नका. Don't fear anything. तो म्हणला मी आहे, He said, I am there. मी आहे, I am मी there. नेहमी असणारा देव I am the आहे. eternal God. मीच प्रारंभ, मीच शेवट आहे. I am the beginning and the end. मीच युगानुग देव आहे. I am the God of मी eternity. दगाना देणारा देव I आहे. am the God who will not betray मी you. युगाच्या संगती सांभाळणारा देव आहे. I am the God who will take care of you till the देव end. आपला विवचन पूर्ण करतो. God fulfills His promise. इरम्या 1:12 प्रमाणे Like Jeremiah तो 1:12, आमची काळजी घेतो. He takes care of तो us. आमच्या जीवनात संबंधी अभिवचन पूर्ण करतो. He fulfills the promise of our lives. आमचं हित कसं होईल, How will it आमचं benefit? कल्याण कसं होईल, How will we आम्ही welfare? आश्रित कसं होईल, How we will be आम्ही blessed? सुरक्षित कसं राहील, How we will be safe? यावेळी देव वेळी आमची तुमची आठवण करत आहे. He remembers us and you from time to time. 1.5 वर्ष आम्ही तुम्हाला संदेश देत आहे. We have been teaching you for a year and a half. यासाठी की देव तुमच्या माझ्यावर प्रेम करत आहे. As God loves you and me, जगातील प्रत्येक मनुष्य त्याला प्रिय आहे. every man in the world is dear to Him. त्या दृष्टी फार मोलाचा आहे. He is very valuable for Him. त्या देवाचा आम्ही धन्यवाद करत आहोत We thank that God व आपल्या सर्वांचं बी आम्ही देवामध्ये कौतुक करत आहोत and we appreciate you all in Lord व देवाचा महिमा करत आहोत. and praise our God. पुन्हा एक वार Once again, आम्ही यशाया 43:19 प्रमाणे like Isaiah 43:19, मी म्हणालो आहे, as I said,
पहा, देव नवीन एक गोष्ट करणार आहे. Look, I am about to do something new. तुम्ही पाहणार नाही का? Won't you see it? देव जे काय करतो Whatever God does, ते प्रत्यास येतं, that comes into त्याची existence, प्रचिती येते, comes to fruition. त्याचा अनुभव येतो. We experience it. देव आम्हासाठी नवीन गोष्ट करणार आहे. God is going to do something त्यांनी new for पवित्र us. आत्म्याचं आम्हाला प्रगट केलं. He revealed Holy Spirit to us. देवाच्या वचनाची आम्ही तयारी केली. We prepared according to God's word. देवाने ती गोष्ट अस्तित्वात आणली. God brought that thing into existence. तुम्ही ती पाहणार नाही का? Won't you see it? तुम्ही त्याचा अनुभव घेणार नाही का? Won't you experience it? या आज आम्ही त्या गोष्टी पाहणार आहोत. Come, this is what we are going to see आम्ही today. 29 तारखेला On 29th, त्या गोष्टीचा आम्ही प्रत्यास आणल्या. we brought that thing into देवाने existence. जी आज्ञा केल्या Whatever God त्या commanded, सर्वप्रमाणे आम्ही सर्व गोष्टी केल्या. we did everything according to देव Him. त्याच्यामध्ये उपस्थित राहिला. God was present in it, त्यांनी सर्व गोष्टी आश्वासित करून टाकल्या. and He blessed त्या everything. देवास आम्ही धन्यवाद करत आहोत. We thank that God. 30 वर्ष सत्यजीवन मंडळीचं कार्य चालू आहे. It's been 30 years God is working in the fellowship. सत्यजीवन मंडळी एक फेलोशिप आहे. It's the living fellowship of truth. देव 30 वर्ष कार्य करत आहे. God is working in it for 30 त्या years. देवास आम्ही धन्यवाद करत आहोत. We thank that God. 30 वर्ष तो आम्हाला मार्गदर्शन करत आहे. For past 30 years He has been guiding 30 वर्ष us. सर्व गोष्टी आम्हाला शिकवत आहे. He is teaching us. या मंडळीचं नेतृत्व अध्यक्ष देव आहे. The leader of this fellowship is God. तो 30 वर्ष आमच्याबरोबर राहतो. He lived with us for 30 years. तो मंडळीबरोबर राहतो. He lived with the fellowship. त्याने आम्हाला सुरक्षित ठेवलेलं आहे. He has kept us safe. त्याने आम्हाला विजय दिलेला आहे. He has given us त्याने victory. आम्हाला आश्वासित केलेला आहे. He has blessed us. मंडळीला त्याने अनुभव दिलेला आहे. And He gave experience to the 30 fellowship. वर्ष देव काम करत आहे. For 30 years God is working. देवास आम्ही धन्यवाद करतो. We thank that God. 30 वर्ष त्यांनी आमची फजिती होऊ दिली नाही. For 30 years He did not let us त्याने आम्हाला down. दगा दिला नाही. He did not betray तो us. बोलतो ते करून दाखवतो. He does what He says. ही देवाची योजना आहे. This is God's हे plan. देवाचा संकल्प आहे. This is God's याला resolution. कोणीच प्रतिबंध करू शकत No नाही. one can stop it. 42 प्रमाणे Like Job 42:2. देवाच्या योजनेला कोणीच थांबू शकत नाही. No plans of God can be देवाने जो thwarted. प्रारंभ केला What God started, त्याला शेवट देवच करतो. only God puts an end to त्याला it. कोणीच थांबू शकत No नाही. one can stop ते it. तुमच्या मायासंबंधी So be it for you and me, कोणती देव गोष्ट करतो, whatever God does, देवाची कोणती योजना संकल्प, any God's plan and इर्मिया resolution, 29:11 प्रमाणे like Jeremiah 29:11, तुमच्या माझ्या हितासाठी असतो, for your and my welfare, तुमच्या माझ्या कल्याणासाठी असतो. for your and my देव good. जे काही करार करतो, Whatever covenant God makes, तुम्ही मी आश्वासित कसं होईल how you and I will be blessed. यासाठी तुमच्या माझ्या हितासाठी तो करार करतो. For our good He makes a covenant for या you आम्ही and me. देवासंबंधी पाहणार आहोत. This is what we will see about देवाने God, आम्हा संबंधी मंडळी संबंधी काय केलेलं आहे what God has done for us and the fellowship. हे मी तुम्हाला दाखवणार आहे. This is what I'm going to show या त्या you. गोष्टीचा आम्ही अनुभव घेऊ. Come, we'll experience it. देवाचं गौरव करू, Glorify God. देवाचा महिमा करू, Praise कारण God देव सर्व काही करत आहे. because God does everything. देवाचा धन्यवाद करतो. So we thank God. चला आपण पाहूया. Let us see. प्रभु की स्तुति हो। Praise the Lord. आज के इस पावन अवसर पर मैं आशीष खरे और हमारे भाई निहाल पिल्ले आप सबका सत्य की जीवित मंडली में परमेश्वर की ओर से स्वागत करते हैं। Today, on this auspicious occasion, I, Nihal Pille, and Brother Ashish Kare, we welcome you all on behalf of the Living Fellowship of Truth. आज हमारे बीच आदरणीय संगीता ताई देवकर जी हमें मौजूद हैं। Today, our esteemed chief guest, Honorable Sangeeta Devkar, is present in us. जिनका हम सत्य की जीवित मंडली की ओर से स्वागत करते हैं। We welcome her on behalf of the Living Fellowship of Truth. आदरणीय ताई का इस कलीसिया को काफ़ी बड़ा योगदान रहा है। Tai has helped us in all the ways. वो हमारे लिए हमेशा मौजूद रही हैं। She is always there for us. 30 साल पहले सत्य की जीवित मंडली की शुरुआत एक पत्र के घर से हुई थी। 30 years ago, the Living Fellowship of Truth was started in a small shed. ताई ने हमारे कार्य को देखा कि किस तरह से हम लोगों की सहायता प्रार्थना द्वारा करते हैं। By looking the way of work, Tai helped us. उन्होंने हमारे लिए इस प्रार्थना स्थल की उपलब्धि कराई। So she provided us with this place of worship. जैसे जैसे कार्य सत्य की जीवित मंडली का बढ़ता गया, उसी तरह से ताई का भी योगदान हमारे लिए और बढ़ता गया। As the work of Living Fellowship of Truth expanded, Tai helped and supported us in all the ways.
आज सत्य की जीवित मंडली फेसबुक, यूट्यूब पर अपना कार्य कर रही है। Today, the Living Fellowship of Truth is available on Facebook and YouTube. आज का दिन हम सभी के लिए बहुत अहमियत रखता है। Today's day has an importance in all our lives. परमेश्वर की इच्छा अनुसार और पवित्र आत्मा के प्रेरणा से आज हम एक नए कार्य की शुरुआत करने जा रहे हैं। Through God's will and His guidance, we are going to start a new way of service. पिछले 30 सालों से सत्य की जीवित मंडली एक फेलोशिप के माध्यम से कार्य कर रही है। For past 30 years, the Living Fellowship of Truth is working in a form of fellowship, जिसमें हमारे कई सारे भाई बहनों का जो हमारे कार्यकारी वर्ग है उनका काफ़ी बड़ा योगदान रहा है, in which our volunteer brothers and sisters have contributed a lot. उनके कठिन परिश्रमों से परमेश्वर के अनुग्रह और आशीर्वाद द्वारा परमेश्वर ने आज हमें इस स्थान पर, इस मुकाम पर लाके रखा है। Through their hard work, by God's grace and blessings, we have achieved this success. लेकिन आज हम एक विशेष कार्य की, जैसे आज सत्य की जीवित मंडली चर्च की हम स्थापना करने जा रहे हैं, But today, we are going to establish the Living Church of Truth. जिसके बारे में थोड़ी ही देर में हम हमारे रेवरेंड संजय जेम्स ठाकुर साहब द्वारा उसके बारे में विस्तार में सुनेंगे। So shortly, we will hear from our Reverend Sanjay James Thakur about the same. उसके पहले हम आदरणीय संगीता देवकर जी से निवेदन करते हैं कि वे आगे आए और हमारे कार्यक्रम की शुरुआत करें। So we request Sangeeta Dai Devkar to come ahead and make a start to the occasion. प्रेज लॉर्ड. पुन्हा एक आपण देवाच्या नावाला धन्यवाद देत आहोत. आणि आजचा दिवस हा आमच्यासाठी फार महत्त्वाचा भाग आहे की सत्य जीवन मंडळी फेलोशिपचं कार्य 30 वर्ष कार्यरत आहे. आणि या 30 वर्ष कार्यामध्ये प्रारंभापासून मान्य सौ संगीताताई देवकर आमच्याबरोबर उपस्थित आहे. जेम्स ठाकूर आमच्या वडिलांना त्यावेळेस ताईंनी शब्द दिला, मी तुमच्यावर आहे, सर्व गोष्टी तुमच्यावर सदैव राहील. आणि आपण पाहतो की सत्याच्या जीवनमंडळीचा 30 वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. आणि 30 वर्षाच्या कालावधीमध्ये गावातून, शहरातून, राज्यातून अनेक ठिकाणी मंडळीचं नावाचा विस्तार झालेला आहे. देवाने ते सर्व विस्तार केलेला आहे. त्यामध्ये आपण पाहतो की जसं आपलं कार्य वाढत गेलं, कार्याचा विस्तार होत गेला. आणि त्यावेळेस आम्ही संगीताई देवकर यांची मीटिंग घेतली. मीटिंगमध्ये आमचे प्रश्न, आमच्या समस्या वेळोवेळी त्यांना सांगितल्या. आणि वेळोवेळी त्यांनी आम्हाला सर्व गोष्टीचं मार्गदर्शन केलं. सर्व गोष्टी उपलब्ध कसं होईल, आमचं कार्य, आमची प्रार्थना, आमची सर्व गोष्टीची संस्थेचं कार्य पुढे कसं नेता येईल या बाबतीत त्यांनी आम्हाला फार प्रोत्साहित केलं. आणि वेळोवेळी त्यांनी मार्गदर्शन दिलं आणि काही सूचना दिल्या, काही सावधगिरी दिली की जगात काम करत असताना काही गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे, काही गोष्टी संरक्षणाची काळजी घेतली पाहिजे, कार्य कसं वाढतील यासाठी त्यांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन. आणि आम्ही पाहतो की आज 30 वर्षाच्या कालामध्ये आपल्या कार्याचं सोशल मीडियाद्वारे आपण ऑनलाईनद्वारे लोकांना संधी देतो. तर गावातून, शहरातून, राज्यातून, महाराष्ट्राच्या बाहेर पण ताई याचा फार विस्तार झालेला आहे. आणि अनेक राज्यातून आपल्याला प्रार्थनेसाठी विनंती, फोन येतात की आजारांसाठी प्रार्थना, वेगवेगळ्या माध्यमात प्रश्न, समस्या. त्यामुळे आम्ही याबद्दल केवढं सर्व विस्तार झालेला आहे. देवाचं मोठं सहाय्य आहे आणि ताईचं मार्गदर्शन आहे. त्यामुळे आम्ही खरोखरच देवाचं धन्यवाद करतो. आणि सत्य जीवन मंडळी ताईचं नेहमी आम्ही आभार प्रकट करत आहोत. आपण ताईंच्या हस्ते ओपनिंग करणार आहोत मेन. आणि त्यानंतर ताईंना आपण 2 शब्द बोलायची विनंती करूया.
आज आपल्या सर्वांसाठी एक खूप आनंदाचा दिवस हा आहे. जसा हा दिवस सत्याच्या जिवंत मंडळीसाठी आनंदाचा आहे, तसाच माझ्यासाठी आनंदाचा आहे. गेली अनेक वर्ष संजय ब्रदर असतील, त्यांच्याबरोबरचे सर्व सहकारी असतील, आमच्या सिस्टर्स असतील, हे खांद्याला खांदा लावून काम करत होते आणि त्यांचं एक स्वप्न होतं आणि आज ते त्यांचं स्वप्न पूर्ण होत आहे. निश्चितच याचा आपल्या सर्वांना आनंद आहे. आपलं कार्य हे चांगलं आहे. आपण अनेक कुटुंबांना मदतीचा हात दिला, त्यांना अडचणीतून बाहेर काढलं, त्यांना योग्य दिशा दाखवली, समाजाला योग्य दिशा दाखवण्याचं काम केलं. हे काम आपल्यातून असंच पुढे चालत राहो हीच मी परमेश्वरचरणी इच्छा आणि इच्छा म्हणण्यापेक्षा परमेश्वरचरणी प्रार्थना करेल. आज आपला हा कार्यक्रम संपूर्ण जगावर आपल्याकडे करोनाचं संकट आहे, त्यामुळे आपल्याला कुठेही मोठ्या प्रमाणात हे काहीही करता आलं नाही. त्यामुळे सर्व नियमांचं पालन करून आपण इनहाऊस हा कार्यक्रम केला. परंतु जरी हा कार्यक्रम आपण इनहाऊस केलेला असला तरी याच्यातून बाहेर जाणारी प्रेरणा ही समाजाला उपदेश देणारी आणि समाजाला एक दिशा दाखवणारी असावी अशी मी आशा व्यक्त करते. निश्चितच आपण सर्वजण त्या दृष्टीने पूर्वीपासून प्रयत्न करतात, यापुढेही प्रयत्न कराल आणि आपलं हे कार्य, ही सेवा अशीच अखंड चालू राहील अशीच मी देवाजवळ प्रार्थना करते. आज या ठिकाणी या कार्यक्रमाला आपण मला बोलवलं, मी तुमच्यात उपस्थित आहे, याचा मला खरोखरीच आनंद होत आहे. गेली 30-32 वर्ष ब्रदरच्या वडिलांपासून आमचा संबंध आहे आणि तेव्हापासून ही कुटुंब आम्ही सर्वजण एकत्र या ठिकाणी राहत आहोत, एकमेकाच्या सुखदुःखात आहोत, काम करत आहोत आणि यापुढेही अनंत काळासाठी हे असंच चालू राहावं हीच मी परमेश्वरचरणी प्रार्थना करते. सुद्धा आपण मला जे प्रेम दिलं, जो आदर मान सन्मान दिलात, त्याबद्दल मी ब्रदर असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, या सर्वांचं हार्दिक आभार मानते आणि या ठिकाणीच थांबते. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या चांगल्या सेवेसाठी हार्दिक शुभेच्छा देते आणि ब्रदरला प्रार्थनासुद्धा करेन की ब्रदर, या ठिकाणी आपल्या या संपूर्ण जगावर एक करोनाचं सावट आहे, तुमच्या लोकांमध्ये खूप शक्ती असते, तर निश्चितपणे आमच्या सगळ्या बंधू भगिनी, आमची लहान मुलं, आमची म्हातारी माणसं, या सगळ्यांना पुन्हा पूर्वीसारखा आनंदाने जगता यावं अशी परमेश्वरचरणी आपण प्रार्थना करावी आणि या संकटातनं आपला देश असेल, आपलं जग असेल, हे मुक्त व्हावं ही आपण प्रार्थना करावी हीच या निमित्ताने विनंती करते. धन्यवाद. बरं, एक महत्त्वाची गोष्ट आहे ना सांगायची की आता 30 वर्ष आपण कार्यरत आहोत आणि आता आपल्यामध्ये तरुण मुलं पण कार्य करत आहे आणि आता सत्यजीवन मंडळीचं बाहेर आहे जो आमचं अभिषेक रॉजर्स म्हणजे आमच्या पुढचा मुलगा, त्याच्या आता सर्व बाहेर दिलं म्हणजे अध्यक्षांनी. मी सोशल मीडियाद्वारे संजय जेम्स ठाकूर मी कार्य करते. जसं तुम्ही सांगितलं की करोना व्याधी जगासाठी प्रार्थना आहे, ते ज्यावेळेस आपण सोशल मीडिया प्रारंभ केला तर यासाठी परमेश्वरने आणलं की आता लोकांना प्रार्थनेची गरज आहे, संदेशाची लोक भयभीत झालेले आहेत. त्यामुळे 1-1.5 वर्ष आपण त्यामध्ये तो एक संदेश लोकांना देते की घाबरू नका, भिवू नका, आम्ही प्रार्थना करतो, लोक कसं वाचतील, देव कसं लोकांना बाहेर काढणं आणि बऱ्याच माध्यमातून याचं आम्हाला अनुभव आला की बरंच देवांनी काळजी घेतली. आता सत्यजीवन मंडळीचं अध्यक्षपदी आपण अभिषेक रॉजर्स हे आता ना तुम्हाला माहितीसाठी की तर तो कार्यरत आहे, तर मी सत्कार करतो त्यांचा अभिषेक रॉजर्स पण करेन. या अभिषेक रॉजर्स.
प्रेस लॉर्ड. Praise the Lord. आम्ही टाळ्या वाजवून देवाचं अभिनंदन करत आहोत. Let's praise God with an applause. देव जे काय करतो Whatever God does, ते नेहमी उत्तम असतं. that is always great. देवाने नवीन गोष्ट केली आहे. God has done a new thing. सत्य जीवन मंडळी फेलोशिप The Living Fellowship of Truth 30 वर्ष देवाचं कार्य करत आहे. has been doing God's work for 30 years. कार्याचा प्रारंभ देवाने केलेला आहे God started this work, आणि 30 वर्ष तो मंडळीला सांभाळत आहे. and for 30 years He is taking care of the fellowship. आज आम्ही पाहिलं Today we saw की सत्य जीवन मंडळी चर्चची स्थापना देवाने केली आहे. that God established the Living Church of Truth. अनेक लोकांची मागणी, The demand of many people, अनेक प्रश्न, अनेक समस्या लोकांचे questions and problems of many people अनेक वर्षापासून होते. for past many आणि years. फेलोशिप मध्ये कार्य करत आहोत. We are working through fellowship. अनेकांची चर्च योजना संकल्प होती, Many had plans for the church. पण देवाच्या योजनेनुसार, So through God's plan, देवाच्या संकल्पानुसार, through God's resolution, देवाच्या समयानुसार through God's time, सत्य जीवन मंडळी चर्चची देवाने स्थापना केली. God established the Living Church of Truth. देवाच्या आत्म्याने God's Spirit आम्हाला सुचवलं suggested us की आता मला चर्चची स्थापना करायची आहे. that you have to establish तुम्ही a church. चर्चच्या कामाला लागा. You began the work of the मला church. चर्चची उभारणी करायची आहे. I want to build a ही church. देवाने स्थापना केली आहे. God established it. सत्य जीवन मंडळी फेलोशिप The Living Fellowship of Truth. हा भाग वेगळा आहे. This is a different part. हे फेलोशिप आहे It's a fellowship. आणि सत्य जीवन मंडळी चर्च And the Living Church of Truth, हा वेगळा भाग आहे. that's a different हे part. दोन्ही वेगवेगळे आहे. It's both different. दोनामध्ये कार्य करणारा देव एकच आहे. There is only one God who works in both. चर्च कार्याचं स्वरूप, The nature of the church, एक शिस्त व्यवस्था, it will have discipline, order, देवाचं शिक्षण, God's teaching, पवित्र विधी, sacred ceremony. अनेक गोष्टीचा सहभाग आहे. There are many things involved. देवाने ह्या गोष्टी आणलेल्या आहे. God brought these things. 29 तारखेला On 29 देवाने June, तिची स्थापना केली आहे. God established the church. मान्य संगीता देवकर Honorable Sangeeta Devkar हे आमच्या एवढ्या भागात in our Erwada area, अनेक विभागातून ते कार्य करत आहे. he works in different ते departments. स्थायी समितीचे अध्यक्ष होते. He was the president of standing एवढ्या committee. भागात नगरसेविका म्हणून अनेक वर्ष ते कार्य करत आहे. For many years, she worked as a corporator in Erwada area. आज 30 वर्ष ते आम्हाबरोबर कार्य करत आहे. It's been 30 years she is working with us. 30 वर्ष ते आम्हाला मार्गदर्शन करत आहे. For 30 years, she has been guiding us, सर्व गोष्टी ते आम्हाला ते सहाय्य मदत करत आहे. and she helps us in everything. ते देवाचा आम्ही धन्यवाद करत So आहोत. we thank God. ते देवाचा आम्ही गौरव करत आहोत. We glorify God. देवाने आम्हाला असे लोक उपलब्ध करून दिले. God gave us such people. त्यामुळे आम्हाला सर्व गोष्टीची पुरवठा होतो. So we are provided with everything. ते देवाचा आम्ही धन्यवाद करत आहोत. We thank God. आम्ही पाहिलं We saw ते जीवन मंडळी चर्च the Living Church of Truth. देवाने याची स्थापना केलेली आहे. God established it. आता आम्ही चर्चची सुरुवात करत आहोत. Now we are starting the church. आम्ही 2 आठवडे 2 weeks. येणारे 2 आठवडे Coming 2 weeks. 15 दिवस That is 15 दर days. शनिवारी रविवारी Every Saturday, Sunday, सायंकाळी 7 ते 9 evening 6 to 9. या ठिकाणी In this place, आम्ही चर्चच्या मेंबरशिपची नोंदणी करणार आहोत.
We are going to register the membership of the church. ज्या लोकांना The people मेंबरशिप आहे who want the membership, ते सायंकाळी शनिवारी सायंकाळी व रविवारी सायंकाळी 7 या दरम्यान भेटतील. they will meet us on Saturday and Sunday from 6 to 9. आमचे सेवक वर्ग Our co-workers, या ठिकाणी असतील. they will be present at that त्यावेळेस place. तुम्ही चर्च नावाची नोंदणी करू शकता. At that time, you can register your name for the जे church. लांब लोक आहे People who stay far, ते फोनद्वारे आमचे संपर्क करू शकता. they may contact us through ते phone. आमच्याशी बातचीत करू शकता. They can talk to us. ही बळजबरी नाहीये. It's not forcing anyone. देव कोणावर बळजबरी करत नाही. God does not force anyone. आम्ही बी कोणावर बळजबरी करत नाही. Even we do not force तुमच्या anyone. इच्छेने Through your will, तुमच्या स्वतःच्या निर्णयाने with your own decision, देव जसं तुम्हाला प्रेरणा देईल God will inspire you that way. त्याप्रमाणे तुम्ही सहभाग घेऊ शकता. That's how you can participate. तुम्ही मेंबरशिप सदाचे अधिकार घेऊ शकता. You can take membership. हे तुमच्या हातात आहे. It's in your हे hands. तुमच्या इच्छेवर आहे. It's up to you. सत्यजीवन म्हणजे चर्च The living church of truth, कोणाला बळजबरी करत नाही. it does not force anyone. कोणालाच नाही. No one. स्वयंस्फूर्तीने तुम्ही निर्णय घ्या. You decide for yourself. शनिवार रविवारी Saturday and Sunday. दर शनिवार रविवारी Every Saturday and Sunday 2 आठवडे for 2 weeks सायंकाळी 7 ते 9 from 6 to 9 in the evening. तुम्ही मेंबरशिप घेऊ शकता. You can take the तुम्ही membership. येऊ शकता. You can come. भेटू शकता. You can visit. ज्या गोष्टीची मला माहिती हवी The things you need to know. या ठिकाणी आम्ही तुम्हाला माहिती देऊ. At this place we will guide you. त्यानुसार तुम्ही निर्णय घ्या. And then you can make your देवाने decision. मोठ्या चर्चची स्थापना केली आहे. God established the church. देव कोणती गोष्ट करतो Whatever God does, त्यात आमचं हित आहे. there is our welfare त्यात in it. आमचं कल्याण आहे. Our good in it. त्यात आम्हाला आशीर्वाद प्राप्त होता. We receive blessings in देवाने it. नवीन गोष्ट आणलेली आहे. God has brought a new thing. आम्ही 30 वर्ष प्रतीक्षा करत आहोत. For 30 years we were waiting. 30 वर्षानंतर देवाने चर्चची स्थापना केली आहे. After 30 years, God established the church. आमची बुद्धी आमचं ज्ञानाने नाही. Not by our wisdom and knowledge, आमच्या इच्छेने नाही. not by our will. हे देवाची इच्छेने सर्व गोष्टी झालेल्या आहे. All this is done through God's त्या will. देवाचा धन्यवाद करत आहोत. So we thank God. त्या देवाचा आम्ही गौरव करत आहोत. We glorify God. ज्या कोणाची इच्छा असेल Those who wish to join, तो मेंबरशिप घेऊ शकतो. they can take the membership. सत्यजीवन मंडळी The living fellowship of truth, परमेश्वर किती चांगल्याचा अनुभव घेऊ शकतो. an experience of good God जे is. कामकरी वर्ग आहे, All the co-workers, जे सेवक वर्ग आहे, the जे volunteers मंडळीमध्ये काम करतात, who work in the fellowship, ते शुक्रवारी those on Friday 7 ते 9 from 6 to 9, यावेळेस at this time, ते आपली मेंबरशिप घेऊ शकतात. they can take their membership. प्रत्येकाला लक्षात ठेवा, Everyone keep in mind, ध्यानात ठेवा, take a note of it, स्मरणात ठेवा. remember it. देवाचा आम्ही धन्यवाद करतो. We thank God. आज आम्ही देवाच्या वस्तूत काही गोष्टी बोध करणार आहोत. Today we'll learn few things from God's word. देवाने चर्चची स्थापना केली God established the church 30 वर्षापूर्वी. 30 years ago, सत्यजीवन मंडळीची फेलोशिपची त्यांनी स्थापना केली. established the living fellowship of truth. ही देवाची इच्छा आहे. This is God's will. बायबल सांगतो Bible says रोम क्रस 9:16 मध्ये in Romans 9:16, मनुष्याच्या इच्छेने नाही, not by human's will, मनुष्याच्या धावण्याने नाही, not by his effort, देवाच्या इच्छेने सर्व कार्य करतो. but by the will of God all the work is मोशेला done. देव म्हणतो, God said to Moses, ज्यावर मला दया करसो त्यावर मी दयाच करतो. whenever I want to have mercy, I have mercy. ज्यावर मला कृपा करसो त्यावर मी कृपाच करतो. I am gracious when I want to be graceful. ही इच्छा बाहेरकडे नाही Not according to human's will व धावणाऱ्याकडे नाही. or his हे efforts, माझ्या इच्छेवर आहे. but it's as per my देवाने will. आपल्या इच्छेने मोशेला निवडलं. God chose Moses by his own will. देवाने आपल्या इच्छेने अब्राहमला निवडलं. God chose Abraham by his own will. दाऊदला निवडलं. He chose David. यिर्मयाला He निवडलं. chose Isaiah and अनेक Jeremiah. सेवक संदेश राजाला देवाने निवडलं. He chose many servants and kings. 12 प्रेषितांना देवाने He निवडलं. chose the 12 apostles. येशू ख्रिस्त म्हणाला आहे, Lord Jesus said, योहान शुभोत्तम 15:16 मध्ये तो म्हणतो, Gospel of John 15:16, तुम्ही मला निवडलं नाही, you did not choose मी me, तुम्हाला निवडले I chose you, यासाठी की तुम्ही फळ द्यावा, so that you may produce fruit. तुम्ही माझं कार्य करावा, You should do my तुम्ही work, माझी सेवा करावी, you should serve me, माझी स्वार्थ करावी. you should proclaim my word. तुम्ही नाही निवडलं मला, You did not choose मी me, तुमची नेमणूक केली but आहे. I chose you. ते नेमणूक करतो. God chose you. बायबल सांगतो, Bible says इब्रिकरस 5:4 प्रमाणे in Hebrews 5:4, पद हे वरतून येतं, the position comes from जगातून हे above. पद येत नाही. It is not from the world. जगिक गोष्टीचं पद आहे, Positions in the world, जगत गोष्टीची डिग्री आहे, there are degrees in the world. जगाकडून येते. It's from the world. देवाच्या गोष्टी आहे,
God's things, जे वरून येतं it comes from ते above. शुद्ध पवित्र असतं, That's holy and pure. त्यात शांती असते, There is peace in it. त्यात देवाचे आशीर्वाद असतात. It has God's आम्ही blessings. बायबलमध्ये पाहतो, In the Bible we याकोब see, 3:17 पाहतो, in James जे वरून 3:17, येतं ते देवापासून येतं. whatever comes from above is from इब्री God. 5:4 प्रमाणे Like Hebrews 5:4, वरून जे येतं देवापासून येतं. whatever comes from above is from कोणचे God. पद, Any position, कोणचे अधिकार any right, हे देवापासून प्राप्त होता. it's received from God. हा मान देवापासून प्राप्त This होतो, honor comes from God. हा देवापासून सन्मान प्राप्त होतो. Respect comes from म्हणून God. प्रवेशिकच म्हणाला The आहे, Lord Jesus said, मी तुम्हाला निवडलेलं आहे I chose you यासाठी की तुम्ही माझी सेवा करावं, कार्य करावं. that you can serve me and work for me. आज देव सेवक संदेश तयार करत आहे. Today God is creating His servants and prophets. आज देव मंडळ्या तयार करत He आहे. is building fellowships. मनुष्य आपल्या ताकदीने आणि बळाने ज्ञानाने मंडळी तयार करू शकत नाही. Man cannot build the fellowship with his own strength and knowledge. यासाठी आम्हाला देवाची प्रतीक्षा करायला पाहिजे. For this we need to wait for God. आम्हाला देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. Pray to God. आम्ही देवाच्या आज्ञेचं प्रतीक्षा केली पाहिजे. We must wait for God's command. जोपर्यंत देव आम्हाला पाठवत नाही Unless God sends His command तोपर्यंत to आम्ही us, जाऊ शकत नाही. until then we हे can't go. देवाची योजना संकल्प आहे, This is God's plan. त्यानुसार देव काम करत आहे. God is working through it. आम्ही बायबलमध्ये पाहतो, We see in the Bible. आम्ही उत्पत्ती 11 मध्ये पाहतो, We see in Genesis आम्ही 11. बाबेल शहराविषयी पाहतो. We see about the बायबल Babylon city. शहरामध्ये सर्व लोक एकत्र आले, All came together in that city. सर्वांची भाषा एक होती. Everyone had the same language. शिनार पर्वताजवळ ते आले, They came in the land of Shinar. त्यांनी आपल्या सर्वांनी एक मत केलं. They all had one opinion. ते म्हणजे आपल्या सर्वांची भाषा एक आहे. They said we all have the same language. आपण एक शिखर तयार करू, We will create a peak. आपण एक बुरुज तयार करू, We will build a tower. आपण उंच असं बुरुज तयार करू, We will build a high tower. आपलं एक नाव करू, We will make our name आपली पांगापांग होणार नाही, so that we are not scattered. आपण सर्व एकत्र नेहमी राहू We will always आणि be आपण आपल्या together नावाची कीर्ती करू. and glorify our name. हे देवाने पाहिलं, God saw this कारण ही देवाची योजना नव्हती, संकल्प नव्हतं. because this was not God's plan. त्यामुळे देवाने त्यांच्या भाषेमध्ये बदल केला, So God changed their language. त्यांच्या भाषेमध्ये विभिन्नता देवाने आणली. God brought variety in their त्यामुळे language. सर्वजण वेगळ्या भाषेत बोलू लागले. So everyone started speaking in different कोणाला languages. कोणाची भाषा समजत नव्हती. No one understood anyone's language. त्यामुळे त्या लोकांची पांगापांग झाली, So all the people सर्व scattered. लोक पांगत गेले, They scattered. सर्व लोक एकमेकापासून लांब गेले. They went away from one का another. गेली? Why? ही देवाची योजना होती, Because this हा was देवाचा God's plan. संकल्प होता. God's कारण resolution. त्यांचा संकल्प देवाने रद्द केला, As God cancelled their plan, ते फेल गेले. they failed कारण देवाची इच्छा होती यांची पांगापांग व्हावी. because God wished that they should be scattered. मग सर्व निर्णय देव घेतो, So all decisions are made by सर्व God. योजना संकल्प देव करतो. All plans are made by आम्ही God. नीतिसुद्धा 16 मध्ये पाहतो, In Proverbs 16 we मनात see योजना करणे मनुष्याच्या हातात आहे, the reflections of heart belong to a पण man. उत्तर पवित्र आत्म्यामध्ये येतो. The answer of the tongue is from आम्ही the काय Lord. करावं, What should we do? आम्ही काय निर्णय घ्यावा, What should we decide? देवाचा आत्मा आम्हाला मार्गदर्शक करतो. God's Spirit guides us. आमच्या मनात अनेक विचार आहे, There are many thoughts in our अनेक mind, स्वप्न आहे, many dreams, अनेक योजना आहे. many योग्य plans. निर्णय काय आहे, What is the right decision? आम्ही कसं आश्वस्त होऊ शकतो, How can we be blessed? आम्ही कसं सफल होऊ शकतो. How can we succeed? देव आम्हाला मार्गदर्शन करतो, God guides us. कारण ही देवाची योजना संकल्प असतो, Because this is God's plan and resolution. त्याला कोणीच प्रतिबंध करू शकत नाही. No one can मग stop it. 30 वर्षापूर्वी 30 years ago, सत्यजीवन मंडळी फिलिपची स्थापना देवाने केलेली आहे. Living Fellowship of Truth was established by God. हे ठाकूर आम्ही कोणी केली नाही. We did not do it. जेम्स ठाकूर James आमचे Tagore, वडील, our father, आमच्या कुटुंबात देवाने भेट घेतली, God met our family. आमच्या कुटुंबाचा त्यांनी उद्धार केला. He saved our family. आमच्या धुळीतून काढून आमचं कुटुंब हिरवळ आणून ठेवलं. From dust, He brought us into green. देव आम्हाला भेटला, God met us, त्यांनी पवित्र आत्म्याचं दान आमच्या कुटुंबाला दिलं. gave the gift of Holy Spirit to our family. तो कुटुंब पवित्र आत्म्याला तो आम्हाला बोलू लागला. The Holy Spirit spoke to us. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, He guided त्यांनी us. आमच्या वडिलांना मार्गदर्शन केलं. He guided our father. जेम्स मला मंदिराची स्थापना करायची आहे, James, I want to build a मी एक fellowship. मंदिराची स्थापना करत I am आहे, establishing a fellowship. मी तुझं घर बांधलं आहे, I built your मी house. तुझं घर सुंदर केलेलं आहे, I made your house मी beautiful. तुम्हाला कुठून कुठे आणून ठेवलेलं आहे. From where I brought you till आता here. मला माझी स्वर्ध सांग, Now you preach. माझी साक्ष सांग. You tell my असे testimony. लोक माझ्याकडे आण, Bring such जे people to व्यसनात me आहे, who are addicted, आजारात आहे, who is sick, बंधनात आहे, in bondages, दारिद्र्यात आहे, in poverty, कर्जात आहे, in debt. अनेक बंधने जखडलेले लोक आहे, There are many people in bondages. जीवाला त्रासलेले लोक आहे, There are people who are suffering. कष्टमय लोक आहे, There are people who work hard. यातनात लोक आहे, There are people in बंधनात torment. सापडलेले लोक आहे. People in problem.
देव न विश्वास ठोक लोक आहे, people who do not believe in God. असे लोक माझ्याकडे आण. Bring such people to me. अशा लोकांची मी कुटुंब तयार करेल. I will build a family of such अशा people. लोकांचा मी उद्धार I करेल. will save such people. असे लोक मी आश्वस्त करून I टाकेल. will bless such people. असे लोक मी परिवर्तन करून I टाकेल. will change such people. जे हरवले ते शोधस व तारस मी आलेलो आहे. I have come to find and save who is lost. यासाठी मी मंडळीची स्थापना करत For आहे. this I am establishing a fellowship. तुझं घर मी सुंदर केलं. I made your house जगात beautiful. अनेकांची घरे मी सुंदर करेल. I will beautify the houses of many in the world. शांती आणणारा देव आहे मी. I am the God who मी brings आनंद आणणारा peace, देव आहे. brings happiness. मी सार्वकालिक जीवन देणार देव. I am the God who gives eternal life. 1991 मध्ये In 1991, जेम्स ठाकूरद्वारे मंडळीची देवाने स्थापना केली. God established the fellowship through James Thakur. देवाने कार्य सुरू केलं. God started his work. आज 30 वर्ष देवाचं कार्य चालू आहे. Today it's been 30 years. God's work is जेम्स ठाकूर ongoing. नंतर After James Thakur, देवाने माझ्याकडे ते कामगिरी दिली God handed over the work to me. आणि 30 वर्ष देवाच मंडळीत काम करत आहे. Today it's been 30 years. God is working त्यांनी in the 2,000 fellowship. करून टाकलेले आहे. From 2 he made it त्यांनी 2000. आश्वस्त केली मंडळी. He blessed the fellowship. त्यांनी मंडळीची वाढ केली. He raised the fellowship. देव म्हणला मी वाढ करणारा देव आहे. God said, I am the God who will make your fellowship grow. परिवर्तन करणारा देव आहे. I am the God who will make improvement. त्याने 2,000 मंडळीची संख्या वाढून टाकली. From 2 he made it 2000 in numbers. 30 वर्ष तो मंडळीला मार्गदर्शन करत आहे. It's been 30 years he's guiding the 30 fellowship. वर्ष मंडळीला चालवत आहे. He's running the fellowship. त्याने अनेक कुटुंबाची उभारणी केली. He raised many families. लोकांना त्याने शांती आनंद दिला. He gave peace and happiness to people. लोकांचं त्यांनी तारण केलं. He saved people. त्यांनी जीवन दिलं. He gave them त्यांनी life. पवित्र आत्मा दिला. He gave them Holy Spirit. त्यांनी मंडळीत लोकांची सहभागिता केली. He participated in fellowship with people. देव हे तयार करतो. God तुम्ही creates, मी नाही. not you and ही me. देवाची इच्छा होती. This was माझी God's आमच्या will, वडिलांची इच्छा नव्हती. not my or my father's will. ही स्वप्नात बी आम्ही इच्छा करत नव्हतो. We did not even think about देव it in आम्हाला our dreams. भेटला. We met तो God. म्हणला ही माझी योजना संकल्प आहे. He said, this is my plan. मी असं करेन. I will do this. मी तुम्हाला निवडलाय. I chose you. मी कार्य करेल. I will work लोकांना अनुभव देईल. and give people experience. देवाने करून दाखवलं. And he did it. बायबल सांगतो Bible says, देव जे बोलतो ते करून दाखवतो. God does whatever he 12 says. प्रमाणे Like Jeremiah देव 1:12, आपलं वचन पूर्ण करतो. God fulfills his promise. 30 वर्ष तो आज काम करत आहे. Today he's been तो working for कार्य 30 करत years. राहणार आहे. He will be तो working. मंडळीची वाढ करणारा देव आहे. He is the God who will कारण grow the देव जे fellowship. करतो ते उत्तम असतं. Because whatever God does is great. आम्ही इर्मिया 23:4 मध्ये पाहतो. In Jeremiah 23:4 we see, देव काय म्हणतो? what does God say? मी उत्तम मेंढपाळ नेमल. I will choose the good shepherd. मी नेमणूक करीन. I will choose it, त्यामुळे माझ्या मेंढरांची दानादान होणारच नाही. so that my sheep is not scattered. माझे मेंढर भिणार नाही. My sheep will not be माझे afraid. मेंढर घाबरणार They नाही. will not fear. माझे मेंढर अश्वेत होतील. My sheep will be माझे blessed. मेंढर कमी होणार नाही. My sheep will not be माझ्या reduced. मेंढरांची वाढ होईल. My sheep will increase. असे मेंढपाळ मी नेमल. I will choose such a shepherd. मी तयार करन. I will create. देव तयार करतो. God creates. ज्यावेळेस आम्ही पाहतो पेत्राला येशू ख्रिस्त भेटला. We see when Lord Jesus met Peter, मत्ती 16:18 प्रमाणे like Matthew 16:18. त्यावेळेस पेत्राची त्यांनी संभाषण केलं. At that time he spoke to Peter. त्यावेळेस पेत्राला येशू ख्रिस्त म्हणाला, Lord Jesus told Peter, पेत्र ह्या Peter, सत्यावर मी मंडळीची स्थापना करन. on this truth I will build my church. येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे. Lord Jesus is the Son of God. ह्याला तू ओळखला आहे. You knew him. ह्या सत्यावर On this truth, या खडकावर on this rock, मी मंडळीची स्थापना करन. I will build my church. तू माझ्या मेंढरांना चारशील पाळशील राखशील. You will feed and take care of my sheep. मी तुझी निवड केली I आहे. have chosen you. तू माझ्या मेंढरांना चार पाळ राख. You feed and take care of my sheep. देवाने नेमणूक केली. God chose. पावलाची नेमणूक देवाने केली आहे. God chose Paul. प्रेषित 22:14 प्रमाणे Like Acts 22:14. हनन्या काय म्हणाला? What Ananias प्रभू हा said, कोण मनुष्य आहे? Lord, who is this man? हा तुझा विरोधक आहे. He is your opponent. हिने देवाचा विरोध केला. He opposed God. तुझ्या कार्याला विरोध केला. He opposed God's तुझ्या work. लोकांना त्यांनी मारहाण केली. He tortured your people. तुझ्या लोकांना त्यांनी त्रास दिला. He caused trouble to तुझ्या your लोकांना त्यांनी people. बंदिशाळेत टाकलं. He captured your people. हा विरोध करणारा मनुष्य आहे. He is an opponent. त्यावेळेस येशू ख्रिस्त काय म्हणाला? What did Lord Jesus say at that मी याला time? निवडलेलं आहे. I have chosen him. मी याला निवडलेलं आहे. I have chosen him. याला कोणीच थांबू शकत नाही. No one can हा stop him. माझं कार्य करेल. He will do my हे work. माझी सेवा करेल. He will serve me. त्याच्या जीवनात In his life, पुष्कळचे दुःख येतील, यातना येतील. many problems and तरी पण difficulties तो may come माझी up, सेवा करेन. yet he will serve me. देवाने सेवा करून दाखवली.
got served by Paul. बायबलमध्ये पाहतो In the Bible, we सर्वात see जास्त पत्र पावलाचं आहे. most of the books are from Paul. पावलाने सर्वात जास्त कष्टश्रम करून कार्य वाढवलेलं आहे. He has worked hard and increased his work. देवाने त्याला निवडलं, God chose him. त्यामुळे त्याला सर्व गोष्टी करता आल्या. So he was able to do कुठेही everything. त्याचं कार्य फेल गेलं नाही, His work never failed. कुठेही कार्य थांबलं नाही. His work never stopped. हे देवाचं वचन आहे, This is God's हे gospel. देवाचा शब्द आहे. This is God's word. देव मंडळी तयार करतो, God establishes the तुम्ही मी fellowship, नाही. not you and सत्य me. जीवन मंडळी फेलोशिप The living fellowship of truth. हे देवाने काम केलेलं आहे. God has worked in it. देवाने सर्व मंडळी आशीर्वाद केले. God has blessed the देवाने fellowship. मंडळी म्हणजे वरदान दिलेलं आहे. God gave gift to the fellowship. 30 वर्ष तो काम करताय. For past 30 years he is working. मी अनुभव घेतो, We माझे experience. मंडळीचे लोक अनुभव घेत आहे. People of our fellowship आम्ही देवाचा experience. गौरव करता, We glorify तो God. लोकांना बदलत आहे. He changes people. या करोना व्याधीमध्ये In this pandemic, देवाने आम्हाला सोशल मीडियावर आणलं. God brought us on social आज 3 media. वर्ष आम्ही सोशल मीडियावर आहो. Today we have been working on social media for a ज्यावेळेस year and a वेळ half. आली, When time came, समय आला, when the moment त्यावेळेस came, देवाने हाक मारली, at that time God called यहोशा यहोशा, Joshua, वेळ Joshua, आली, समय आलेला आहे. time has come. तू सोशल मीडिया जाऊन संदेश दे, Go on social media and preach. लोकांना माझा संदेश दे. Go and spread my message. मी आहे, I am there. मी आहे, I am there. मी आहे. I am there. लोकांना धैर्य दे, Give people लोकांना patience. हिंमत दे, Give them courage. लोकांचं सांत्वन कर, Comfort people. लोकांना शिक्षण दे, You teach them. लोकांसाठी प्रार्थना कर. Pray for people. कारण करोना व्याधीमुळे Because of coronavirus, जगामध्ये दाणादाण झाली होती. the world was scattered. सर्व लोक घाबरले होते. Everyone was scared. गाव काय, शहर काय, राज्य काय, देश काय, Be it village, city, state or country, संपूर्ण जगाला हाणून देवाने हाणून टाकलं होतं. God shook the whole world. सर्व जगाची परिस्थिती बिकट झाली होती. The situation in the whole world सर्व was जगाचे terrible. अधिकारी सर्व लोक संकटामध्ये सापडले होते. Officers from all over the world were in trouble. काय करावं सुचत नव्हतं. They did not understand what कोणता to do. उपाय नव्हता, मार्ग नव्हता, There was no solution and no कोणतं way. औषध नव्हतं. No medicine. सर्व औषध देवाकडे आहे. God has all medicine. प्रत्येक गोष्टीचा मार्ग देवाकडे आहे. God has a way of त्यावेळेस everything. देवाने आम्हाला सोशल मीडियावर पाठवलं. When God sent us on social media, आज 1.5 वर्ष मी सोशल मीडियावर कार्य करत आहोत. it's been year and a half आम्ही we are working स्वतःहून on आलो social नाही. media. Did not come 30 by our वर्ष own. मी स्वतःहून कुठे आलो नाही. For 30 years we have not come anywhere by 30 ourselves. वर्षानंतर देवाने आज्ञा केली. After 30 years God commanded. 30 वर्षापूर्वी त्यांनी भविष्य केलं होतं. He made a prophecy 30 years मी ago. गावातून, शहरातून, राज्यातून, देशात मंडळीला आणेल. I will bring up the fellowship from villages to cities, states and in country. 30 वर्षांनी त्यांनी ती गोष्ट प्रगट केली. After 30 years he revealed it. त्यांनी ती गोष्ट प्रत्यास आणली. He brought that thing into existence. अनुवाद 18:18 प्रमाणे Like Deuteronomy देव जे 18:18. बोलतो Whatever God ते says, प्रत्यास येतं. it comes true. त्यामुळे देवाचं गौरव होतं, That brings glory to God. देवाचा महिमा होतो. God is praised. आज आम्ही देवाचा महिमा करत आहोत. Today we praise आम्ही God. देवाचा गौरव करत We आहोत. glorify God. आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत. We thank God. देव आज कार्य करत आहे. Today God is आज working. तो देशामध्ये विसावा आणत आहे. Today He brings rest in the world. देवामध्ये शांती, जगामध्ये शांती आणत He आहे. brings peace in the world. आज 1.5 वर्ष मी प्रार्थना करत आहोत. We are praying for a year and a 1.5 half. वर्ष अनेक लोकांची आमची भेट We झाली. met many people in this period. अनेक लोकांचं सांत्वन झालं. Many people were अनेक comforted. लोक करोना व्याधीतून मुक्त झाले. Many people were healed from coronavirus. अनेक लोकांना वेगळ्या समस्येतून देवाने बाहेर काढलं. Time to time, God helped many people to get out अनेकांचे of प्रश्न trouble. समस्या देवाने सोडवले. God solved questions and problems of many. घराघरात येशू ख्रिस्त लोकांना समजला. From house to house, people understood Lord Jesus. येशू ख्रिस्ताची ओळख झालेली They आहे. knew Lord Jesus. लोकांचा उद्धार झालेला आहे. People were saved. लोकांना अनुभव आलेला आहे. People experienced. 1.5 वर्षात अनेक लोकांची संपर्क झालेला आहे. Many people came in contact in this year मी and a देवाचा half. धन्यवाद करत आहोत. So I thank कारण हे God. देवाने केलं. Because God did ते this, प्रत्यास येणारच. that will come into ते existence. कार्य होणारच. That work will be कारण accomplished. सर्व गोष्टीची व्यवस्था देवच करतो. God takes care of everything. तिने सर्व गोष्टीची व्यवस्था करून ठेवली होती. God had arranged everything. ते वेळेनुसार सर्व गोष्टी आम्हाला उपलब्ध होत गेल्या. From time to time, all those things were सर्व available for लोक us. आम्हाला भेटत गेले. Many people met us. आज त्यांची भेटण्याची इच्छा आहे. Today they want to meet. त्या देवाचा मी धन्यवाद करतो. So we thank that देव God. काम करत आहे. God is working. हा मी अनुभव सांगितलेला आहे. I have shared this experience. देव असं काम करतो. God works this देव way. मंडळीची स्थापना करतो. God establishes the fellowship. देव त्यामध्ये राहतो. God lives in that तो fellowship. सांभाळतो. He takes care. तो उत्तम चारा, Good food, उत्तम उत्तम पेय good water. तो मंडळीला देत असतो. He gives it to the उत्तम fellowship. चारा Good food, म्हणजे देवाचं वचन, that is God's उत्तम word. पेय, Good water, पवित्र आत्मा Holy मंडळीत Spirit. काम करतो. It works in the fellowship. मंडळीला सुरक्षित ठेवतो. It keeps the fellowship हा safe. मी अनुभव पाहतो. This is what we experience. अनेकांकडे साक्ष आहे.
Many have their testimony. अनेक जण देवाचाच गौरव करते Many people glorify आणि अजून God. आम्ही काम करत आहोत. We are still working. सत्यजीवन आणि फेलोशिप आमचं कार्य चालूच राहणार आहे. The work of a fellowship will continue. कार्य चालूच राहणार आहे. It will continue. दर मंगळवारी Every Tuesday, नवीन सभासदांची आमची भेट होती. we meet new members. बुधवार आमचा वार आहे. Wednesday is our day. त्यावेळेस आमचं कार्य चालू असतं. That is the time for हा worship. भाग वेगळा आहे. This part is different. लक्षात ठेवा, Keep this in हा mind. भाग वेगळा आहे. This part is different. सर्व लोकांना आम्ही इथे आमंत्रित करतो. We welcome all people वेगवेगळ्या here. प्रकारचे लोक यामध्ये सामील झालेले आहे. Different types of people have joined in आता it. सत्यजीवन मंडळी चर्च Now the Living Church of Truth, दर रविवारी every Sunday, आम्ही घेणार आहोत. it will be held. आता प्रार्थना सह बंद आहे. Now the places of worship are त्यावेळेस closed. प्रार्थना सह उघडेल. When all worship places are त्यावेळेस open, प्रार्थना मंदिरच ते चालू करणार आहोत. at that time we'll start the worship in church. पण प्रार्थना सह बंद असेल तर If the worship place is closed, काही दिवसात in few days, आम्ही ऑनलाईन मध्येच ती प्रार्थना चालू करणार आहोत. we'll start the prayer online. दर रविवारी Every Sunday, आम्ही सकाळी in the morning, 10-10:30 वाजता 10 or 10:30, ऑनलाईन तुमच्याशी भेट घेऊ आम्ही. we will meet you ती online. चर्चची व्यवस्था असणार आहे. This will be an ते arrangement for चर्चचं the कार्य church. असणार आहे. The work of the लक्षात church. ठेवा, Keep this देव in तिथे बी mind. आहे, God is देव there इथे बी आहे. and God is here चर्च too. मध्ये आम्ही कोणाला बळजबरी करणार नाही. We will not force anyone for the church. पण आता पुन्हा सांगतो मी, Once again I tell you, चर्चची मेंबरशिप आम्ही चालू केलेली आहे. we have started the membership for the शनिवार church. रविवार Saturday and Sunday सायंकाळी in the evening 7 ते 9 from 6 आमचे to 9. सेवक वर्ग या ठिकाणी असतील. Our volunteers will be तुम्ही present येऊन here. त्यांना भेट द्या. You come and meet them. मेंबरशिप स्वीकारा. Take the membership. तुम्ही तुमची माहिती द्या. Give your details तुमची नोंदणी करण्यात येईल. and your name will be registered. मंडळीला मी आवाहन करत आहे, I'm also telling the fellowship, जे नवीन लोक आहे, all the new जे सोशल people मीडिया आमच्या संपर्कात आहे, who contact us through social media, फोनद्वारे संपर्कात आहे, who contact us त्यांना through आम्ही phone, आमंत्रण देत आहोत. we also welcome them. तुमच्या इच्छेनुसार As per your तुम्ही wish, बी यात सहभाग घेऊ शकता. you can also तुम्ही participate. त्यामध्ये सामील होऊ शकता. You can join तुम्ही in it. त्याच्यामध्ये नोंदणी करू शकता. You can register your name, पण बळजबरी नाही. but not तुमच्या forcefully. इच्छेने With your wish, तुम्ही नोंदणी करू शकता. you can register पण your आम्ही name. सर्वांना आमंत्रण देतो. We invite all. आम्ही सर्वांनाच आमंत्रण देणार. We invite देव everyone. सर्वांनाच आमंत्रण देतो. God invites everyone. बोललेले पुष्कळसे असतात. Many few are पण called, केवळ देव ठराविक लोकांचीच करतो. but God chooses certain people. कामकरी वर्ग The co-workers, शुक्रवारी 7 ते 9 या दरम्यान नोंदणी करेल. they will register on Friday from 6 to 9. 7 ते 9 From 6 to या 9, ठिकाणी हॉलमध्ये इथे नोंदणी होईल. in this place they can register. तिथं बी बळजबरी नाही. We are not forcing तिथं बी anyone. बळजबरी नाही. We are not forcing तुमच्या anyone. इच्छेनुसार, With your तुमच्या wish, विश्वासानुसार with your faith, तुम्ही निर्णय घ्या. you make your decision. आम्ही देवाचा गौरव करतो. We glorify देवाने God. नवीन गोष्ट केली आहे. God has done something आणि new. फेलोशिपच्या माध्यमातून काम करतो. We are working through fellowship. चर्चच्या माध्यमातून देवाने वेगवेगळ्या कार्याची सुरुवात केली आहे. Now God has started his work through church. देवाला वाटलं की असावं, God thought so कारण अनेकांची अपेक्षा आहे. because there is expectations अनेक of जण many. प्रतीक्षा करत आहे. Many are waiting, देव वेळेनुसार समयानुसार देव काम करतो. but God works according to his आम्ही time. प्रतीक्षा करतो. We wait. वेळ आली, समय आली, The time came सत्यजीव म्हणजे देवाने चर्चची स्थापना केली. and God established the Living Church of तर Truth. देवाचा आम्ही धन्यवाद करतो. So we thank अनेक that कामकरी God. वर्ग Many co-workers, या फेलोशिप मध्ये कार्य करत आहे. they work in the fellowship. इथे बी कार्य करत आहे. They also work in here. सत्यजीव मंडळीमध्ये In the Living Fellowship माझ्या of Truth, जोडीला my partner, अलिशा, Elisha, एलिया Elijah, या तरुण व्यक्तीची देवाने निवड केली आहे. God chose this young man. म्हणजे तो अभिषेक रॉजर्स That is Abhishek Rogers. ह्याची देवाने निवड केली आहे. God chose तो बी him. त्या चर्च मध्ये कार्य करेन. He will also work तो या in the मंडळीचा church. अध्यक्ष आहे. He is the chairperson of the तो या मंडळीत fellowship. कार्य करेन. He will work in the fellowship. या तिची भेट करून देतो मी पुन्हा एक वेळा. Once again, I'll make you meet Brother Elisha. पहा तरुण वर्गात अभिषेक रॉजर्स This is Abhishek Rogers in the youth. सत्यजीव मंडळीचे अध्यक्ष He is the chairperson of the Living त्यामध्ये Fellowship तो of Truth. कार्यरत आहे.
He works in the fellowship. त्या चर्चमध्ये तो कार्यरत आहे. He also works in the church. सर्व ठिकाणी तो कार्य करत आहे. He works everywhere. म्हणून देवाचा आम्ही धन्यवाद करत आहोत. So we thank सर्व God. गोष्टीची व्यवस्था देव करतो. God takes care of आम्ही everything. सर्वांना आमंत्रण देत आहोत. We invite everyone. फेलोशिपमध्ये बी आम्ही आमंत्रण देत We आहोत. also invite you in the fellowship. तिथे बी देवाचं कार्य चालू आहे. Even there God's work is दर मंगळवारी ongoing. नवीन सभासद त्या ठिकाणी कार्य चालू Every आहे. Tuesday work is ongoing for new members. चर्चमध्ये In the दर रविवारी church आमचं कार्य चालू आहे. we will work on Sundays. या अनुभव घ्या. Come and परमेश्वर किती experience चांगल्याचा अनुभव घ्या. how आम्ही good God देवाचा is. गौरव करूया. We glorify God. चला आपण सर्वजण जाऊया. Let us आम्ही pray. प्रार्थना करणार आहोत. We will all देवाला pray. विनंती करणार आहोत. We'll request God. आम्ही देवाचा गौरव करणार आहोत. We'll glorify God. चला आपण घराघरात आपली उपस्थिती आहे. As we all are present from house to तुमचे house, प्रश्न समस्या your questions and तुमची problems, काही चिंता your worries and त्यासाठी मी concerns, देवाला प्रार्थना करत आहोत. for this we pray to God. देव जगात देशामध्ये जगामध्ये शांती आणत आहे. God brings peace in the country and in the world. बरे होण्याची संख्या वाढत चाललेली आहे. People are healed in good numbers. देव दया करत आहे, कृपा करत आहे. God is merciful and gracious, लोक वाचत आहे. and people are म्हणून healed. आम्ही देवाचा धन्यवाद करतो, आभार So आहोत. we thank God. प्रार्थनाचं लवकर उघडावं. All the worship places should be मंदिरं open. लवकर उघडावं. Temple should be open. हे आमची देवाकडे प्रार्थना आहे. This is our prayer की to सर्व God. प्रार्थनाचं उघडावं. All the worship places should be ही आमची open. देवाकडे प्रार्थना आहे. This is our prayer to God. जोपर्यंत ते उघडत नाही Until the place तर of दर worship बुधवारी आम्ही opens, तुमची भेट घेऊ. every Wednesday we'll meet you. आणि 15 दिवसानंतर And after जर 15 days, प्रार्थनाचं उघडलं नाही if the worship place is not तर open, दर रविवारी so on every चर्चच्या Sunday, माध्यमातून तुम्हाला भेटू. we will meet you through ते church. वेळ समय The timings ते तुम्हाला समजेल. you will get to know आम्ही तुम्हाला फेसबुकद्वारे through Facebook. त्याची नोंद करू. We will inform you ते प्रकट करू आम्ही तुम्हाला. and will reveal it to you. देवाचा धन्यवाद असो. We thank चला आपण God. प्रार्थना करूया. Let us आपण pray. सर्व डोळे बंद करूया. We'll all आणि close our सर्वांसाठी eyes प्रार्थना करतो. and we pray for everyone. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, Holy, holy God of Almighty, धन्यवाद, मान सन्मान गौरव पुन्हा करू आम्ही तुझ्या we चिन्हात. thank you with all respect. We come before you. तुझी दया, तुझी कृपा, तुझी प्रीती महान आहे परमेश्वर. Your mercy and your grace is great, Lord. तुझ्या कल्पना, तुझे मार्ग नेहमी उच्च असतात परमेश्वर. Your ideas and ways are great, Lord. तू आकाश तुझं सिंहासन, पृथ्वी तुझं पादासन आहे परमेश्वर. Heaven is your throne and earth is your footstool, Lord. तू म्हणतो खाली नाही तर तुम्ही तुला वर नेईन परमेश्वर. You said not down, but I will keep you at higher place. तू उच्च राहणारा देव आहे परमेश्वर. You are a great तुझे God. विचार, तुझी इच्छा उच्च आहे परमेश्वर. Your thoughts and your will is त्यामुळे great, आम्ही Lord. धन्यवाद करतो, तुझे आभार मानतो परमेश्वर. So we thank you, Lord. तू जे काय करतो Whatever you ते do, नेहमी उत्तम असतं परमेश्वर. that is ते always आमच्या good. हिताचं, आमच्या कल्याणाचं असतं That is for परमेश्वर. our good and our welfare. तर सत्य जीवन मंडळी फेलोशिप परमेश्वर The living fellowship of truth, Lord. 30 वर्ष मंडळी तू कार्य करतो For past परमेश्वर. 30 years you working in this 30 fellowship. वर्ष अनेक लोकांचा तू बचाव केला परमेश्वर. For 30 years you saved many अनेक people. कुटुंब तू वाचवले परमेश्वर. Saved many अनेक families. कुटुंबाचा तू उद्धार केला परमेश्वर. You saved many families. अनेक कुटुंबात तू शांती आणली परमेश्वर. You brought peace in many अनेक families. कुटुंबाला तू आशीर्वाद केला परमेश्वर. You blessed many families. अनेक कुटुंब तू बनवले, घडवले परमेश्वर. Created and made many families. अनेक कुटुंबाचा तू उद्धार केला परमेश्वर. You saved many families. हे सत्य जीवन मंडळी फेलोशिपमधून तू कार्य केलं. You did this through the living fellowship of तू truth. अजूनही करत आहे परमेश्वर. You are still doing it तू नेहमी करणार दे. and you will continue तू to do 30 it. वर्ष तू आम्हाला दागा दिला नाही परमेश्वर. For these 30 years you did not betray आमची us. फजिती झाली नाही परमेश्वर. You did not humiliate तू us. आम्हाला विजय देत गेला परमेश्वर. You gave us victory. म्हणून आम्ही धन्यवाद करतो, तुझे आभार मानतो परमेश्वर. So we thank you, कारण Lord, हे तू योजलं, because this was your plan, ते संकल्प, your resolution, ते कोणाला थांबवता येत नाही परमेश्वर. and no one could जी stop ज्योत it. तू पेटवली परमेश्वर, The flame you lit, ती प्रज्वलित केली परमेश्वर. you ignited it, त्याचा फैलाव केला परमेश्वर. you expanded it, गावातून, शहरातून, राज्यातून, देशात तू आणलं परमेश्वर. brought it from village to city, states and country. हे तूच हे करू शकतो Only परमेश्वर. you can do it, आम्ही नाही परमेश्वर, not we. तूच हे करू शकतो. Only you can do म्हणून it. तुझा धन्यवाद करतो, तुझे आभार मानतो So परमेश्वर. we thank you, Lord. या कार्याची संधी तू आम्हाला दिली परमेश्वर. You gave us the opportunity to do this work. या कार्याची संधी तू आम्हाला दिली परमेश्वर. You gave us the opportunity to do this work. आमच्या मंडळीचे काम करायला दिली परमेश्वर. Gave it to our fellowship co-workers. आमच्या मेंबरला तू अनुभव दिला परमेश्वर. You gave experience to our members. तू भेट घेतली, You met us. तुझी ओळख करून दिली. You introduced yourself to त्यामुळे us. धन्यवाद करतो, तुझे आभार मानतो. So we thank you, पुन्हा Lord. करतो, नवीन गोष्ट केली परमेश्वर. Once again you did something new, तू जे Lord. काय करतो ते उत्तम असतं परमेश्वर. Whatever you do, that is ते always नेहमी great. उन्नतीसाठी असतं परमेश्वर. That is for the तू लोकांच्या upliftment. गरजा आवश्यकता पूर्ण करणारा देव परमेश्वर. You fulfill needs and requirements of लोकांचे people. मनोदय स्वप्न पूर्ण करणारा तू देव परमेश्वर. You fulfill dreams and wishes of people तुझ्या योजनेच्या संकल्पानुसार परमेश्वर
Through your plans and resolutions, सत्य Lord, जीवन मध्ये चर्च तू स्थापना केली परमेश्वर. establish the living church of truth. या चर्च मध्ये तू राहणारा देव You परमेश्वर. are the Lord who will live in this church. कारण तू जे काय निर्माण करतो, Because whatever you make, जे काय तू उत्पन्न करतो, whatever you create, जे काय कार्याची सुरुवात तू करतो, whatever work you start, त्यामध्ये तू नेहमी असतो परमेश्वर. you are always present त्याचा in it. प्रारंभ तू करतो, You start it त्याचा शेवट पण तूच करतो परमेश्वर. and you end it, तू Lord. आम्हासाठी अनुभव दिला परमेश्वर. You gave us तू experience, नवीन अनुभव तू आम्हाला दिला and every परमेश्वर. time you give us तू experience आम्हासाठी for us, अनेक लोकांसाठी for many people, तू चर्चची स्थापना केली you परमेश्वर. establish the church, सर्व Lord, पवित्र विधी व्हावा, for all the sacred सर्व पवित्र rituals, सगळं सहभागिता व्हावी, to attend all holy अनेक meetings, गोष्टीची शिस्त व्यवस्था राहावी. and there should be discipline for many जशी तू things. चर्चची व्यवस्था केली, So you build the church लोकांची दानादान होणे, so that people do not scatter. पागाबा होणे, They should not scatter जशी तू around. योग्य संकल्पना, For this you planned. त्यावर धन्यवाद करतो, आभार मानतो. So we thank you, Lord. म्हणजे हे सर्व तू आम्हाला करण्यास, So to do all these हे things, सर्व कार्य करण्यास to do all these things, मला आणि माझ्या काम करीवाला सहाय्य मदत कर. you help me and my co-workers, एलिशाला बी तू सहाय्य मदत कर. and also help Elisha, तुझं Elijah, गौरव दे परमेश्वर. and may you आज be सर्व लोक glorified. उपस्थित आहे परमेश्वर. Today all those who are ज्या present, विश्वासाने तुझ्या समोर उपस्थित आहे the परमेश्वर, faith in which they are ज्या present, घराघरातील लोक आहे परमेश्वर, people from house ज्या to house, विश्वासाने Lord, तुझ्याकडे येतात परमेश्वर, come to you in faith, प्रभूंची काळजी तू सोडव परमेश्वर. take care of all their worries and आजवर concerns. त्यांना तू सांभाळा परमेश्वर. You took care of them until today. तुझं गौरव यांच्या जीवनात व्हावं परमेश्वर. Let your glory be in तुझा their महिमा lives. त्यांच्या जीवनात व्हावा परमेश्वर. Your praise be in हे their lives. सफल विजय व्हावा तुझी इच्छा आहे We परमेश्वर. wish them to be successful. प्रभू येशू त्यांचे मनोदय पूर्ण कर So परमेश्वर. you fulfill all their wishes. घराघरातील काही चिंता तू सोडव परमेश्वर. You take care of all the worries from house ज्या to house. कामात ते खावेल त्या कामात त्यांना यश दे परमेश्वर. Give them success in whatever they do. मुलांच्या शिक्षणात उन्नती कर परमेश्वर. You improve children's education. जे दुःखी आहे त्यांचं सांत्वन कर परमेश्वर. Comfort those who are sad. जे भयभीत आहे त्यांना तू धैर्य दे परमेश्वर. Give courage to those who are afraid. जे भटकले त्यांना तू स्थिर कर परमेश्वर. Those who are wandering, you make them जे stable. प्रवेश जे व्यसनात आहे परमेश्वर, Those who are in addiction, प्रवेश Lord, त्यातून बाहेर काढ परमेश्वर. you get them out of it. जे आजारात आहे, Those who are ill, अनेक आजार बंधनात आहे ते लोक, those who are suffering from many disease, प्रवेशच्या नामात त्यांना मोकळे कर परमेश्वर. you heal them in the name of Lord Jesus. घरात तू कार्य कर परमेश्वर. You work from house to house. घरातील लोक वाचव परमेश्वर. You save people from house to यासाठी house. वचनाचं ज्ञान त्यांच्या अंतकरण बिंबून टाक परमेश्वर. For this, bind the knowledge of the word in their hearts. प्रत्येकाला तुझी ओळख होऊ दे परमेश्वर. Let everyone know you. प्रत्येकाने तुझ्या जवळ यावं परमेश्वर. Everyone should come to तुझा you, धावा करा, should call on तुझा you, पश्चाताप करा, repent to you, त्याला चुकांची क्षमा मागावी, ask forgiveness for their mistakes, तुझं तारण प्राप्त करा. and get यासाठी salvation. लोकांचे तुझ्या वचनाने डोळे उघड परमेश्वर. For this, you open eyes of people through your लोकांना word. तू अनुभव दे परमेश्वर. You give them experience. घराघरातून लोकांना कार्य कर You परमेश्वर. work from house to house. घराघरातील लोकांना तू स्पर्श कर परमेश्वर. You touch people from house to house. घराघराची तू उभारणी कर परमेश्वर. And you raise every house, Lord. लोकांना तू आशीष दे And परमेश्वर. you bless people. आज जो संदेश दिला परमेश्वर, The message you gave today, लोकांना ते समजू दे, कळू दे परमेश्वर. let people understand and know it. विश्वासातून लोकांचा विश्वास वाढव परमेश्वर. And you increase their faith, Lord. लोकांना धैर्य दे, हिंमत दे, Give courage and patience to people. सांत्वन दे, Comfort them. आशीष दे. You bless them, तुझंच Lord. गौरव दे. Your glory, Lord. प्रवेश नावाने माग म्हणता आहे. We ask this in the name of Lord Jesus. आमेन. Amen. प्रेज लॉर्ड, Praise the Lord. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. दिलेलं मार्गदर्शन, The guidance दिलेल्या given, सूचना the instructions given. स्क्रीनवर खाली नंबर आहे. There are numbers on screen. जर तुम्हाला मेंबरशिप हवी आहे, If you want the membership, फोनद्वारे तुम्ही संपर्क करा. contact us through तुमचे phone. प्रश्न, तुमची समस्या, Your questions and जे problems, काय तुमचे प्रश्न समस्या आहे, whatever your questions and तुम्ही problems फोनद्वारे are, आमची संपर्क करा. you may contact us through phones. आम्ही प्रार्थना करूया. We will pray for you. ज्यावेळेस प्रार्थना उघडेल When all worship places are त्यावेळेस open, आम्ही एकमेकाला भेटू, at that time we'll meet one another. एकमेकाची देवाणघेवाण करू, We'll give and take. ओझे वाहू, We'll carry each other's देवाचं burden कार्य करू, and work for God. देवाचं गौरव करू. Glorify God. तुम्ही सुरक्षित असा, You stay safe. आनंदित राहा, Live in joy. शांतीने राहा, Live in peace. देवाचं गौरव करा. Glorify स्थिर God. राहा, Be stable. कशाला घाबरू नका, Don't fear कशा anything. चिंता करू नका. Don't worry about anything. दे आहे, There is God. दे आहे, There is God. तो नेहमी असणार, He will always कारण be तो there आमचं प्रेम करतो. because He loves us. प्रेज लॉर्ड. Praise the Lord.